आज आपण बनवतोय दम आलू। तर दिसायला जितके भारी दिसतायत ना हे दम आलू, चवीला सुद्धा तितकेच भन्नाट लागतात बरं का। आणि ह्याचा जो मसाला आहे ना तो खरंच खूप छान लागतो आणि बनवतानाच ह्या मसाल्याचा इतका घरभर सुगंध सुटतो ना, त्याच्यावरूनच कळतं ही दम आलूची रेसिपी किती सुरेख झाली असेल। तर आपली घरात छोटी मोठी कोणती पार्टी असो किंवा पाहुणे येणार असोत, आपण पनीर किंवा कोणत्याही इतर भाज्या बनवून आणि खाऊन सुद्धा कंटाळलेलो असतो। तर पाहुणे येऊ देत किंवा छोटी मोठी आपली पार्टी असू देत, त्याला ही काहीतरी वेगळं बनवायचं असेल तर ही दम आलूची रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। तर अगदी स्टेप बाय स्टेप आणि सोप्या पद्धतीने हे दम आलू कसे बनवायचे ते मी या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत। शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। आणि तुम्हाला बटाट्याची जर कुठली वेगळी रेसिपी करायची असेल तर ही रेसिपी तर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। तर काश्मीरी पद्धतीने दम आलू कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे। तर रेसिपीला तर सुरुवात करणारच आहोत, पण अजूनसुद्धा जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलसमोरील बेल आयकन दाबा आणि पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे माझ्या अशा छान छान रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या यूट्यूबवरती मिळून जातील। चला तर मग ह्या दम आलूच्या रेसिपीला आता आपण सुरुवात करूयात। हे दम आलू बनवण्यासाठी असे छोटे छोटे बटाटे वापरायचे आहेत। तर ह्याला बेबी पोटॅटो असं म्हणतात आणि हे बाजारामध्ये तुम्हाला सहज मिळतील। आणि मी सुद्धा बाजारात गेलेले तर तिथे हे छोटे बटाटे विकायला बसलेले, म्हटलं आता दम आलू तर बनवायचेच आहेत म्हणून मग घेऊन आलेले। तर थोडीशी माती होती म्हणून बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। कुकरमध्ये बटाटे टाकायचे, आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं, कुकरचं झाकण लावायचं आणि 1-2 शिट्टी काढून बटाटे शिजवून घ्यायचे आहेत। आता इथे मी एक छोटा बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मूठभर होतील इतके काजूचे तुकडे टाकलेले आहेत। अख्खे काजू तुम्ही वापरले तरी सुद्धा चालतील। त्याच्यानंतर 7-8 लाल सुक्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये 1 वाटीभर होईल इतकं गरम पाणी ओतायचं आणि 15 मिनिटं ह्याला भिजण्यासाठी ठेवून द्यायचं, म्हणजे पेस्ट बनवताना अगदी छान बारीक होईल। तर इथं बटाटे मी उकडून एक थंड करून घेतलेले आहेत आणि बटाटे व्यवस्थित उकडलेले आहेत, सालीसुद्धा काढून घेतलेले आहेत। आता आपल्याला सुका मसाला बनवायचा आहे। त्यासाठी 1 मोठा चमचा धने, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा बडीशेप, 2 हिरवी वेलची, 1 मसाला वेलची, 4 लवंग, 4 काळी मिरी आणि 2 दालचिनीचे तुकडे कढईमध्ये मी घेतलेले आहेत। कढई गॅसवरती ठेवलेली आहे आणि याला हलकंसं म्हणजे याचा सुगंध सुटेपर्यंत आपल्याला 1 मिनिट किंवा 2 मिनिटांसाठी लो टू मिडियम फ्लेमवरती व्यवस्थित याला भाजून घ्यायचं आहे। अगदी लालसर करू नका, त्याचा मसाल्यांचा सुगंध सुटला की एका प्लेटमध्ये काढायला गार करायचं आणि असं बारीक असं मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। तर आपला सुका मसाला झालेला आहे। आता इथं आपल्या ज्या लाल मिरच्या आणि काजूगर आपण ठेवलेले ते सुद्धा व्यवस्थित भिजलेले आहेत। मी मिक्सरचं एक दुसरं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये भिजलेल्या मिरच्या आणि काजूगर टाकलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये 1 इंच आल्याचे काप, एक 10 ते 12 लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि याच्यामध्ये आता टाकायचं आहे दही। तर इथं मी अर्धी वाटी दही घेतलेला आहे आणि दही शक्यतो गोड घ्यायचं, कारण ह्याच्यामध्ये आता आपण टोमॅटोसुद्धा टाकणार आहोत आणि टोमॅटोमध्ये थोडासा आंबटपणा असतो, त्याच्यामुळे दही गोडच वापरा। तर 2 टोमॅटो थोडे मोठे काप करून टाकलेले आहेत आणि ह्याला गरज वाटली तर थोडंसं पाणी टाकायचं आणि बारीक पेस्ट करून घ्यायची। आणि इथं मी मसाला बनवून घेतलेला आहे, पाहू शकता रंग किती छान आलेला आहे मसाल्याला। तर आपला मसाला तयार आहे। आता मी गॅसवरती परत कढई ठेवलेली आहे। आता तेल टाकलेलं आहे, तेल थोडं जास्त टाकायचं, कारण आपण जे बटाटे उकडून घेतलेले आहेत ते आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे हे बटाटे आपल्याला कढईमध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत। गोल्डन ब्राऊन रंगावरती आपल्याला हे बटाटे तळून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये। तर पाहू शकता एक 3-4 मिनिटांनंतर बटाट्यांना सुरेख असा रंग आलेला आहे आणि लालसर रंग आलेला आहे बटाट्यांना। मी कढईतून म्हणजे तेलातून बटाट्यांना बाहेर काढून घेते। तर बटाटे काय करायचे, जास्त पण शिजवू नका, कारण अति जास्त शिजले आणि बटाटे फुटले तर ते तळताना खूप प्रॉब्लेम येतो। आता कढईतलं थोडंसं तेल मी बाजूला काढलेलं आहे आणि एक 4-5 चमचे तेल कढईत ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि 2-3 कांदे बारीक चिरून टाकलेले आहेत। कांदा थोडासा जास्त वापरा, म्हणजे मसाल्याची चव जी आहे ती खूप छान लागते। आता कांदा मी थोडा परतून घेतला, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं। कांदा इथं पाहू शकता लालसर रंगावरती मी भाजून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये मी पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे। तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे ठरवा, कारण आपण मसाल्यामध्ये सुद्धा सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या होत्या, त्याच्यामुळे अंदाजानंच मीठ टाका, कारण
तुम्ही सुक्या मिरच्या किती वापरताय त्याच्यावरती सुद्धा अवलंबून आहे। त्याच्यामुळे मी इथे 1 चमचाच लाल तिखट वापरलेला आहे। तिखट फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आणि मग आपण जो ओला मसाला म्हणजे काजू गराची पेस्ट वगैरे बनवलेली ती फोडणीमध्ये टाकायची, व्यवस्थित ढवळून घ्यायचा हा मसाला। आता याच्यामध्ये आपण जी सुक्या मसाल्याची पावडर बनवलेली होती ती टाकायची आहे। तर इथं मी 1-2 चमचे होईल इतकी सुक्या मसाल्याची पावडर टाकलेली आहे, जी बडीशेपची वगैरे आपण बनवलेली होती ना ती। आता मसाला टाकायचा, ग्रेव्ही परत एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायची। आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे। गरम मसाला टाकून परत एकदा ग्रेव्ही व्यवस्थित ढवळून घ्यायची आणि ह्याला झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं आपल्याला तेल सुटेपर्यंत वाफवून घ्यायचं आहे। आणि पाहू शकता 2 ते 3 मिनटं झालेली आहेत आणि मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे। तर ही स्टेप खरंच महत्त्वाची आहे, तरच आपली ग्रेव्ही जी आहे ती टेस्टी बनते। आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी। जशी तुम्हाला थिक ग्रेव्ही पाहिजे आहे दम आलूची त्याच्यानुसार याच्यामध्ये पाणी टाका। तर इथं मी 1-1.5 वाटी होईल इतकं पाणी टाकलेलं आहे। मसाला परत एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचा आणि आपण जे बटाटे फ्राय करून घेतलेले होते ते या ग्रेव्हीमध्ये टाकायचे। ग्रेव्ही परत एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायची आणि याला झाकण ठेवून 5 ते 6 मिनटं लो टू मिडियम फ्लेमवरती याला व्यवस्थित असं वाफवून घ्यायचं आहे, जेणेकरून बटाट्यांना आपला जो ग्रेव्हीमधला मसाला वगैरे आहे त्याची व्यवस्थित अशी टेस्ट लागेल। तर ह्याला व्यवस्थित मी ढवळून घेतलं। आता झाकण ठेवून याला 7 ते 8 मिनटं मी वाफवून घेणार आहे। 7 ते 8 मिनटं झालेली आहेत आणि मी ग्रेव्ही व्यवस्थित उकळून घेतलेली आहे आणि शिजल्यानंतर ग्रेव्ही अजून थिक होते आणि पाहू शकताय अशा प्रकारे आपले दम आलू जे आहेत ते छान असे तयार झालेले आहेत। तुम्हाला ग्रेव्हीची थिकनेस जी आहे तुमच्या म्हणजे आवडीप्रमाणे तुम्ही घट्टसर थोडी पातळ अशी ठेवू शकता। आता याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे कसुरी मेथी। नक्की टाका, ह्यानं सुद्धा या ग्रेव्हीला एक वेगळी चव येते। कसुरी मेथी 1 चमचा टाकलेली आहे आणि ओली कोथिंबीर टाकलेली आहे। ग्रेव्ही थोडीशी हलवून घ्यायची। आता गॅस बंद केलेला आहे आणि आपले काश्मीरी दम आलू तयार आहेत। तर ही रेसिपी जर तुम्ही एकदा बनवाल ना, तुम्ही हॉटेलच्या भाज्यासुद्धा विसराल, इतकी छान लागते ही दम आलूची भाजी। नक्की ट्राय करा। रंग पाहू शकता ग्रेव्हीचा अगदी सुरेख आलेला आहे आणि चवीला तर तितकी छान लागते ही भाजी। चला तर मग पटकन ट्राय करा। तुम्ही भातासोबत खाऊ शकता किंवा चपाती रोटी सोबतसुद्धा हे दम आलू छान लागतात। चला तर मग पटकन मला कमेंटमध्ये सांगा कशी झालेली आहे रेसिपी आणि तुम्हीसुद्धा पटकन ट्राय करा। आणि हो, रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा। चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह एका नवीन भागामध्ये। तोपर्यंत धन्यवाद।